भगवान की जय. माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्य अधिगक्षम एकम नित्यमिमनमचं सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. जय श्री कृष्ण. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17वा श्लोक 18व्यातले 2-3 ओवे राहिलेले आहेत ते घेते. ए रवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी रात असे आहे तैसे राजस तपजे होय ते फळी किर वांदवदाये परी आचरणी नोये निर्वाते गा आता तेची तप पुढती तामसाची रीती पै परत्रानी कीर्ती मुकोनी की जय. म्हणून अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट करा उडवून दिला तरी असा अकाली येणारा मेघ काय फार काळ टिकतो. त्याप्रमाणे हे राजस्तप त्याला फल तर येतच नाही पण ते अखेरपर्यंत पुढे होण्याचीच मारामार असते. मग आता याच्या पुढे वर्णिले जाणारे जे तामस्तप त्याला स्वर्गफल तर नाहीच पण राजसासारखी कीर्ती मिळवण्याचाही संभव नाही. श्लोक 19. मूढग्राहेनात्मनो यत् पीडिया क्रियते तपाः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. पण मूढ बुद्धीने दुराग्रहाने स्वतःच्या शरीराला कष्ट देऊन किंवा अन्याच्या विनाशार्थ जे तप केले जाते ते तामस तप होय. केवळ मूर्खपणाचा वारा दिवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवीचे शरा वैर्याचे. म्हणून अर्जुना केवळ मूर्खपणाच्या भरून शरीर जणू आपला वैरी आहे अशी जीवाची समजूत करून घेतो. पंचाग्नीची दडगी खोलविजती शरीरा लागी का इंधन की जे हे आगी अंतु लावी. ते शरीर म्हणजे जसे काही काष्ट आहे असे मानून त्याला सर्व बाजूंनी पंचाग्नीची दग लावितो. माता जाळतची उघळू पाठी घालीतती गळू अंग जाळीती इंगळू जळत भीता. माथ्यावर गुगुळ जाळतात पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नी पेटून मध्ये आपले शरीर जाळतात. दौडोनी श्वासोश्वास की गती वायाची उपवास का घेपती धुमांचे घास अधोमुखे. पण श्वासोश्वास बंद करून व्यर्थ उपवास करीतात अथवा उलटे टांगून घेऊन धूम्रपात करीतात. हिमोदके अंकटे खडके सेविदती तटे जितया मांसाचे चिमुटे तोडीती जेत. मग थंडीत गड्या इतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमट्याने तोडतात. ऐसी नाना परी हे काय सुतापै धनंजया तपकी जे नाशावया पुढील अंते. मग असे नाना प्रकारचे
क्लेश शरीराला देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतू बाळगून तप करितात. अंगवरे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खडखंडा खंडखंडा का आड झालिया ते रगडा करी जैसा. म्हणून तसे नाना प्रकारचे क्लेश शरीराला देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतू बाळगून तप करीतात आणि स्वतःच्या भाराने कड्याचा सुटणारा धोंडा खाली पाडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडताना मध्ये येणाऱ्या वस्तूही रगडून जसा चूर करीतो. तेवी आपले आटनिया सुख्या सतया प्राणिया जीवावया शिरानिया ही जतिगा. त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कृष्ट इच्छा बाळगतात. किंबहुना हे ओकटी घेऊन क्लेशांची आतवटी तप निपजे ते किरीटी तामस होय. म्हणून अर्जुना याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण जे केले जाते ते तामस तप होय. एवं सत्वाधिकांच्या अंगी पडिले तपती भागी झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. म्हणून एवं सत्वाधिक 3 जातीचे जे तप ते तुला स्पष्टपणे सांगितले. आता बोलता प्रसंगा आले मनोनी पैगा करू रूपदान लिंगा त्रिविधा तया. म्हणून 3 गुणां तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळते ते जो सन्मानपूर्वक दुसऱ्याला अर्पण करीतो. येत गुणाचे बोले दाने त्रिविधाचे झाले तेचे ऐक पहिले सात्विकायचे. म्हण दैवयोगाने उत्तम बी बियाणे मिळाले तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळाले ते जो सन्मानपूर्वक दुसऱ्याला अर्पण करीतो व दैवयोगाने उत्तम बी बियाणे मिळाले तरी जसे उत्तम क्षेत्र म्हणजे शेत व वापसा याची उणीव भासते तशाच अर्थाने दानातही आहेत असे दिसून येते. दातव्यमिति यज्ञानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं सात्विकं स्मृतं. कर्तव्य बुद्धी म्हणून देश काल व पात्र यांची योग्य योजना करून ज्यांच्याकडून प्रत्युपकार होण्याचा संभव नाही असा सत्पात्री जे दान दिले जाते ते दान सात्विक असे म्हटले आहे. तरी स्वधर्म अंतवते जे जे मिळे आपणयाते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. म्हणून दैवगाने उत्तम बी बियाणे मिळाले तरी ते जसे उत्तम क्षेत्र घेते व वापसा याची उणीव भासते तसाच अडचणी दानातही आहेत असे दिसून येते. झाल्या सुबीच प्रसंगू पडे क्षेत्र वापेचा पांगू तैसाची दानाचा लागू देखतसे. अनर्ध्य रत्न हाता चढे ते भांगाराची ओढी पडे दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. म्हणून अमूल्य रत्न प्राप्त झाले तरी सोन्याची गरज असते कोंदण वगैरे साठी व सोने प्राप्त झाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण असते. परी सन सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जे भाग्य पदरी उन्नती आपल्या विषयी. परंतु आपल्या भाग्याचा उत्कर्ष असतो तेव्हा सणासारखा दिवस जीवाचे आपतेष्ट व द्रव्यानुकूलता असा
एकत्र योग येतो. तैसे निपजा वया दान जे सत्वासी ये संवाहन ते देश काळ भाजन द्रव्य मिळे. त्याप्रमाणे हातून सात्विक दान करण्याचा योग असेल तेव्हाच योग्य देश काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता यांची जोड लागते. तरी आधी तव प्रसन्न प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो येसी तो देशूही हो. म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्न करून कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा याच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पाहावा. ते तर रविचंद्र राहू मेळू होता पाये पुण्य काळू का तया सारिका निर्मळू अनुदाला. म्हणून तेथे सूर्यग्रहण वा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल अथवा तत्सम दुसरा पुण्यकाल असावा. तैसा काळी ते देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे बदरिली जैसी सुचित वेसी का. तसा मुहूर्तावर त्या देशात असे सत्पात्र मिळावे की जो शुचित्वाचा मूर्तिमंत अवतार होय. आचाराचे मूळ पीठ वेदांची उतार पेट तैसे द्विज रत्न चौकट पाहुनिया. म्हणतो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान, वेदांचे वस्तिस्थान व शुद्ध विद्वत रत्न असा असावा. मग तयाच्या ठाई वित्ता निवर्त व्हावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता गे जैची. मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी. पण ती पती पुढे कांता जशी लीन असते तशा लीनतेने व संतोषाने करावी. का जयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराया नाना आडपे विडाराया दिदला जैसा. किंवा जशी काही त्याची आपल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उत्तराय व्हावे अशा अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असावी. तैसेनी निष्कामे जीवे भूम्याधिक अर्पावे किंब म्हणा हावे नेदावे उठो. तशा अशा निष्काम बुद्धीने भूमी अधिक दान ब्राह्मणास अर्पण करावे, पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्छा नसावी. आणि दान दया द्यावे दया ते ऐसे या पावे दया घेतले नुमचवे कायसे नाही. मग आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची उलटफेड करण्याची कधी संधी येणार नाही. साध घातले आकाश नेती प्रतिशब्द जैसा का पाहिला रसा येरीकडे. आकाशाकडे मूक पुकारून हाक मारली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही किंवा आरशाच्या मागील बाजूने पाहता प्रतिबिंब दिसत नाही ना तरी उदकाचे भूमिके आपळली कंदुके उधळवणी कवतिके न येई जाता. किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्यघाताने परत आपल्या हाती येत नाही. नाना वसो घातला चारू माता तुरंबीला गुरु न करी प्रत्युपकारू ज्या परी. किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतज्ञ मनुष्य हे जसे कोण केव्हाही प्रत्युपकार करीत नाहीत. तैसे दिदले दातयाचे जो कोणीही अंगे तुमचे अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा. मग त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही असे जे दान ते श्रेयस्कर होय. ऐसिया जे सामग्र्या दान निपजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही दान. अशा तजविधीने केलेले जे दान ते अर्जुना सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय. किंवा आणि तोची देशू काळू घडे
तैसाची पात्र मिळू दान भागोई निर्मळू ज्ञान गतू आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धार्मिक आचरणाने मिळवलेले असावे. यत्तु यत् प्रत्युपकारार्थै फल यत्तु प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानै राजसस्मृतं प्रत्युपकारासाठी फलोद्देशाने अथवा कष्टी अंतकरणाने जे दान दिले जाते ते राजस दान होय. परी मनी धरुणी दुभते तारी जे जेवी गाईते का पेव करुणी आईते पेरू जाईजे. मग मनात दुधाची आशा धरून गायला चालतात किंवा आधी पेवाची तयारी करून मग जसे शेत पेरतात. नानाची घालुनी आहेरा अवमतू जायची सोयीरा का बाण दाढीचे घरा व वसियाचे किंवा आहेर मिळेली पोटात आशा धरून मग जसे लग्न कार्या सोयऱ्याला आमंत्रण देतात किंवा येथून वाण परत येईल अशाकडे ते पाठवायचे. पै काळांतर गाठी बांधीजे मग पुढीलांचे कादकीचे पूजा घेऊन प्रसूतीचे पंडितासी किंवा लाच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावे असावा. द्रव्य घेऊन अर्थ जनाला औषध द्यावे. तैसे दयाचे दान देणे तो तेनेची जीवने पुढती गुंजावा भावे येणे ही जे का मग तसे त्याला दान द्यावायचे. त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल अशी बुद्धी ठेवायची. अथवा कोणी वाटे जाता घेतले चमचो न शकता घेतले उमचो न शकता मिळे जे पंडुसुता द्विजोत्तमू. अथवा सहज वाटेने जाताना एखादा पवित्र पर प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचित किरीटी सर्व प्रायचित्ते सुये मुठी तयाची तर अर्धेल्या पैशाचे दानाकरिता त्याच्या हातावर सर्व आपतेष्टांच्या प्रायचित्तार्थचे उदक सोडतात. देवीची पारलौकिके फळे वांछितती अनेके आणि निधीचे तरी भुके एकाही नोये. त्याप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेही इतके की त्याने एक वेळची भूकही भागू नये. तेही ब्राह्मणू नेओ सरे की आणि निशिने सुरे सर्वस्व जैसे चोरे नागवणी नेले. आणि ते दान ब्राह्मण नेऊ लागला की चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानी झाली असे मानून त्याबद्दल मनात झुरतात. काय बहु सांगो सुमती जे दिजे घ्या मनोवृत्ती ते दान गात्री जगती राजस होय. अर्जुना फार काय वर्णावे अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजस दान म्हणून प्रसिद्ध आहे. अदेश काले यद्दानम पात्रेभ्यश्च दीयते असत्कृमवज्ञातं तत्तामसमुदारुतम्. अयोग्य देशकाली व अपात्रीचे दान दिले जाते तसेच जे सत्काराशिवाय व अपमानपूर्वक दिले जाते ते दान तामस असे म्हणतात. मग तामस इथे थांबूयात. तामस दान उद्या बघूयात आपण. 300 पर्यंत वाचायचं ना? हरकत नाही ना.
299 झालेले आहेत. हा जवळपास 50 झालेत आपले. परत मग हा श्लोक घेतला की बऱ्याच ओव्या आहेत त्या श्लोकापुढे, म्हणून म्हणलं थांबूयात आपण इथे. बरं चालेल. हा नाही तुम्ही म्हणले 50 ओव्या घ्यायच्या म्हणून मी वाचत नाही होते. नाही, म्हणजे जवळपास 50 घ्यायचे आपल्याला. कधी जास्त होतात कधी कमी होतात, तसं काही प्रश्न नाही. ठीक आहे मग हा हो थांबायचं इथं. हो, थांबूया तिथं पसायदान घेऊन. ठीक आहे भाऊ. हा 93 ओव्या झाल्या. 93. हो हो, 293. 293 झाले. हो 22वा श्लोक चालू झालाय. बरोबर. हो पसायदान घेऊ का? हो, पसायदान घ्या ते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे बसाय दाने जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वच धर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लावो प्राणी दात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान दिहाळी अनवर्त भूमंडळी भेटतो दयाभूता कला कल्पतरुंचारव चेतना चिंतापणीचे गाव बोधते अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आलांचन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे किंबवना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी बधिजो आदि पुरख्या अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावे हेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाहो येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीच्या जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु श्रीपाद बाबा की जय श्री सच्चिदानंद श्री रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री आपल्याला मागील ओव्यामध्ये राजस गुण सांगितले नाही का? राजस गुणाची लक्षणं सांगितली की राजस माणूस कसा असतो की सगळ्या कीर्ती आपली व्हावी सगळ्यांनी मान मान्यता आपल्याला द्यावी प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच पुढाकार मिळावा अशी त्याची इच्छा असते. आणि नंतर तामस गुण सांगितले त्यांनी की हे रवी तरी आकाश मांडी ते गरजोनी ब्रह्मांड थोडी की जसा अचानक येणारा पाऊस आता चालू आहे आपण होता अचानक पाऊस आला अवकाळी पाऊस म्हणतात की तो जोरात येतो आला तर एकदम गारपीट होती फार आहे ते नुकसानही करून जातो वारा येतो सोसाट्याचा मग तो येणारा पाऊस जसा फार काळ टिकत नाही तो एक दिवस पडतो तो महिनाभर पडत नाही तसं म्हणे तामस गुण राजस गुणी आहे तसे राजस तप जे होय जे राजस तप आहे तसं आहे फक्त ते 4 माणसातच घर असतो तो तसं प्रत्यक्षात तो काहीच करत नाही फक्त लोकांना दाखवण्यापुरतच तो तप करतो काय काय करतो ते सांगतो तो मी हे करतो मी ते करतो मग त्याला काही तप म्हणत नाही बरं ठीक आहे म्हणजे राजस तरी एक वेळ बरं आहे की त्याला स्वर्ग लोक तरी प्राप्त होईल कमीत कमी पण तामसाची तर ती पण रीत सांगितली नाही कारण तामस कसा असतो फक्त तो स्वर्ग प्राप्ती नाही आणि वैकुंठही प्राप्ती नाही त्याला मग तो निव्वळ मूर्ख असतो कसा की अर्जुना केवळ मूर्खपणाच्या बरी भरून शरीराला काय करतो तो वैरी मानतो आणि शरीराला जितका त्रास देता येईल तितका त्रास देऊन तप करतो. आता आपण उपवास करतो आता उपवास का करतो ह्याचं कारण आहे ना आपल्याला काय वाटतं आपण उपवास केलो देवी देवता प्रसन्न होतील आणि प्रत्येक माता ज्ञानेश्वरीतच गेल्या बघा मागच्या अध्यायामध्ये मला वाटतं नव्या अध्यायात का काहीतरी आहे की आपले उपास कसे असतात वारीन तसा देव बदलतो. आता आठवड्याचे उपास 7 दिवस सांगितलेत
मग 7 दिवसाचे काय उपास धरतात लोक? सोमवार आला की चालले शंकराला, मंगळवार आले की चालले देवीला, बुधवार आले की चालले पांडुरंगाला. मग असे दररोज उपास वेगळे वेगळे आणि देव वेगळे वेगळे. मग देव म्हणतात मी तसा आहे का? चांगला विचार केला तर म्हणतात मी तसा आहे का? भक्तांसाठी मी कसा आहे? निर्विकारवर निर्विकल्प आहे. मी कुणाला करय म्हणा उपास. उप म्हणजे आपल्यामध्ये जो आहे नाही का आत्मा राम, ज्याचा वास आहे त्याची सदोदित आठवण ठेवणे म्हणजे नामस्मरण करणे. मग ज्या दिवशी आपण उपास केला कमीत कमी त्या दिवशी तर तुम्ही भजन करा ना. पण तुम्ही बसता का? तुम्ही उपास केलाय दिवसभर खिचडी खातोय, दिवसभर फळं खातोय, मला उपास आहे मला उपास आहे. अरे उपास कशाला करायचा आणि का करायचा हे जर आपल्याला कळलं नाही तर म्हणे तुम्ही काय करता फक्त त्या शरीराला त्रास देता. मग उपास धरण्याची गरज आहे का? म्हणजे ते तामस गुन्हे होत की ते आपला वैरी आहे शरीराला. जसं काही ठिकाणी मी बरेच ठिकाणी पाहिलं की त्या महिला किंवा पुरुष पाणी पित नाहीत, अगदी निरंकार काही खात नाहीत असा उपास करतात. मग तो उपास योग्य का? कारण ज्या देवासाठी तू उपवास करतो तो देवच जर उपाशी ठेवला तर तुला समाधान कधी प्राप्त होईल का? तो भेटेल का कधी तुला? नाही का? मग ते शरीर म्हणजे जसे काय तो वैरी मानतो किंवा काष्ट आहे नाही का, तो माझ्या शरीराला काय नाही होत, मी अगदी याच्यासारखा आहे. कारण तो मानतो की माझं शरीर काष्टासारखं आहे आणि अनेक पंचांनी साधना करत बसतो आणि त्याची दग लावितो आणि माथ्यावर गुगुळ जाळतात किंवा पाठीला गळ टोचतात. पाहतो आपण रस्त्यावरती ते गळ टोचणारे लोक येतात, अंगामध्ये येत ते त्याला काय म्हणतात, त्याला ती लोक येतात रस्त्यावरती तर ते अंगाला गळ टोचतात, फटके मारून घेतात अंगावरती चापकाने. असे म्हणे ते काय झाले तामस गुणी लोक आहेत आणि श्वासोश्वास बंद करून व्यर्थ उपास करत असतात. श्वासोश्वास बंद करून पुढे उपास होतो का? मग श्वास बंद करा. मग श्वास बंद करण्याची पण क्रिया सांगितली, रीत सांगितलेली बघा. श्वासावरती त्याचा नाही का ज्याचा सत्ता आहे श्वासावरती, ज्याने नामस्मरणाने ती सत्ता मिळविली तो श्वास बंद करू शकतो. आणि आपल्याला आपण हे करतो बघा योगासनं करताना ओंकाराचा ध्वनी आपण ओम, त्यात किती वेळ आपण श्वास जो नियमितपणे जो करतो त्याला कमीत कमी 5 सेकंद तरी श्वास कोणता येतो. पण हा आहे तो काय करतो तामस गुणी फक्त अगदी हट्टानी नाही का स्वतःचा शरीराला अगदी त्रास देऊन काय करतो श्वास रोखून ठेवतो आणि व्यर्थ म्हणे उपास करतो आणि स्वतःला उलटे टांगून घेतो. परत करतो धूम्रपान करतो, दारू पितो, सगळे प्रकार नाही का, मांस खातो. आता तुम्ही सांगा आपण उपासा दिवशी मांस मच्छी खातो का? हा, पण मेन म्हणजे श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरी वाचतोय आपण, त्यांनी सांगितलं मेन म्हणजे जी तुळशीची माळ आहे नाही का, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो तर हे काही करीत नाही ते नाही का. आणि तुळशीची माळ जयाची कंठी त्याची वाटप आहे परमेश्वर वैकुंठी नाही का. मग त्याची वैकुंठी त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्याला काय करतो परमेश्वर स्वतः त्याची वाट पाहत असतो. आणि हे तामस गुणी काय करतात त्याच्या उलट क्रिया ती करत असतात आणि मग तपासता आणि या निमित्ताने इतरांना नुसतं आपलं मोठेपणा दाखवण्यासाठी ते काय करतात फक्त दाखवत राहतात की मी हे करतो मी ते करतो. आणि मग त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कृष्ट इच्छा बाळगतात. आपलं तर स्वतःच सुख आपल्याला सर भेटत नाही, पण जे समोरचा सुखी आहे तो व्यवस्थित चाललाय त्याला काय करतात माग खेचण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर जादूटोणा करतील, काळा जादू करतील, काही पण ती काही खरी नाही. कारण ते फक्त त्यांना वाटतं आपण यांना केलंय. पण हे कसं देव काय म्हणतो की मी चांगलंही करीत नाही वाईटही करीत नाही, मी त्याच्यातच आहे. पण त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळभोग भेटत असतात. जसं जसं कर्म प्रत्येकाच तामस गुणी अथवा रजगुणी असू दे किंवा सात्विक असू दे, सात्विकाचं काय सांगितलं की तो जी क्रिया करतो
तो काय करतो, निर्विकल्प सेवा करतो. तो कसल्याही फळाची अपेक्षा करते, म्हणून त्याला चांगलंच फळ प्राप्त होतं. राजस गुणी की आपल्याला मोठेपणा मिळावा ह्या फळाची अपेक्षा करतो, म्हणून त्याला तसंच राजस फळ भेटतं. तामस गुणी माझं वाईट झालं तर होऊ दे, पण त्याचं माझ्या डबल होऊ दे असं देवाकडे प्रार्थना करतो, आणि त्याच्यामुळे तो जास्त दुःखी होतो. आणि मग 3 गुणांच्या योगे मग त्यांनी झाले एक एवं सात्वाधिक 3 जातीचे तप हे तुला स्पष्टपणे सांगितले. राजस, तामस आणि सात्विक तिन्ही तप सांगितले. आता तुला काय करतो म्हणे मी 3 गुणांच्या योगाने जे दान प्रकार आहे, दानाचे प्रकार आपण दान करतो, सात्विक, राजस आणि तमगुणी दान. मग प्रत्येकाच्या दानाची वेगळे वेगळे प्रकार सांगितले त्यांनी की 3 गुणांचे दान आहेत. मग म्हणून पहिलं दान सांगितले सात्विक प्रकार. प्रथम श्रवण कर म्हणे, प्रथम तुला सात्विक दान सांगतो. आणि तर स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळेल का आपल्या स्वकष्टाने मिळवलेले आणि चांगल्या मनाने मिळवले, नाही का, स्वकष्टाने आणि चांगल्या कर्माने मिळवलेले जे धन आहे ते काय होईल, तू सन्मानपूर्वक एखाद्याला द्यायचं म्हणून फिकून त्याच्या अंगावर पैसे देऊ नयेत, नाही का. आपण दान करतो बघा बऱ्याच ठिकाणी, आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला जा, तुम्ही तीर्थक्षेत्राला जा, काही लोक चालता चालता असे त्यांच्या ते गरीब लोक बसलेले असतात का त्यांच्या ताटामध्ये असे पैसे फेकतात, नाही का, 10 रुपये असू दे 5 रुपये असू दे फेकतात वरून. पण ते दान काय योग्य आहे का? नाही. ते त्यांनी सांगितलं तसं नाही, त्याला तुम्ही काय करा, सन्मानपूर्वक नाही त्या कमीत कमी त्याच्या हातावरती व्यवस्थित द्या. आंधळा असेल तर त्याला आवाज देऊन द्या, बाबा हे पैसे घ्या तुम्हाला, म्हणजे ते सात्विक दान होऊ शकतं. आणि दैवयोगाने जसं ज्याप्रमाणे स्वधर्म दैवयोगाने उत्तम बी बियाणे मिळाले, बी बियाणं उत्तम आहे, परंतु क्षेत्र म्हणजे शेत जर त्याची शेत जर वापसा नसेल किंवा त्याच्यामध्ये कचरा असेल, नाही का, गवत असेल, साफ केलेलं नसेल, तर तिथं चांगलं बी पेरून उगवेल का हो? नाही का. मग दैवयोगाने उत्तम बी मिळालं, तिथं जर क्षेत्र चांगलं नसेल तर ते बी पेरलेलं वाया जाईल. तसाच अडचणी दानातही तशाच अडचणी दानातही आहे की अमूल्य रत्न प्राप्त झाले आहे. त्यांनी उदाहरण दिलं की रत्न अमूल्य आहे, म्हणजे हिरा अमूल्य आहे, खूप मोलाचा आहे, पण त्याला सोन्याचीच गरज आहे. कारण त्याला जर आपल्याला कानातलं जर करायचं म्हणलं हिऱ्याचं तर त्याला सोनच गरजेची आहे, नाही का. तसं त्याला सोन्याचंच कोंदण ज्यावेळेस करा त्यावेळेसच ते छान दिसत, किंवा रत्नाला कर शोभावा, पण ते एवढा छान सुंदर दागिना केला पण तो शोभण्यासाठी त्या स्त्रीला का नावा, किंवा नाकामध्ये नथ केली तर ती नथ शोभण्यासाठी त्या स्त्रीला नथ असावी, नाक असावं, सुंदर नाक असावं म्हणे. मग तो देह सुंदर असावा. आणि बरं, सुंदर शरीर मिळणे कठीण का. आता आपल्याला तर सगळं सुंदर भेटले, अप टू डेट भेटले, मी तर म्हणते, कारण आपल्याला कशातच कमतरता नाहीये, ना ज्ञानाची ना इंद्रियांची, नाही का, का ना मनाची. आपलं मन चांगलं चिंतन करतं की बाबा चला ज्ञानेश्वरी वाचने, ज्ञानेश्वरी वाचू, ऐकू, किंवा ग्रंथ किंवा संतांचं नामस्मरण करू, ही चांगली गोष्ट आहे म्हणे. आणि मग तुम्हाला दानच जर करायचं असेल, जसं तुमच्या आपतेष्ट बघा योग असतो प्रत्येक दानाचा पण, किंवा प्रत्येकाच्या ठिकाणाचा भाग्याचा उदय, त्यांनी भाग्याचा उदय जेणे जोडे संत पाय. तुमचा भाग्याचा उदय झाल्याशिवाय जसे संत भेटत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला दान करायचं असेल तर तुमच्या भाग्याचा उदय व्हायला पाहिजे. मग ते दान काय होतं, तुमचं सत्पात्री लागतं. मग द्रव्यानुकूलता असावी, त्याच वेळेस एखादा पाहुणा यावा आणि तुम्हाला काय करावं, द्रव्य देण्याची, त्यांनी मागितल्याबरोबर तुमच्या जवळ सिद्ध असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि ते सत्पात्री दान एखाद्याची गरज करणे, नाही का, वेळेला गरज करणे, ते पण सत्पात्री दान होतं. म्हणून दानार्थ बरं ते दिलेलं दान परत त्याला देता येऊ नये असं द्यावं, त्याची जरी इच्छा असली परतफेड करण्याची, पण ते जर दान दिलं तर आपलं ते सत्पात्री दान होत नाही, म्हणून त्याला परत देता येऊ नये असं दान करावं. म्हणून दानार्थ प्रथम प्रयत्न करून कुरुक्षेत्र, नाही का, किंवा काशी
म्हणजे तीर्थक्षेत्र, कुरुक्षेत्र अशा ठिकाणी दान करावं. मग तिथं की ज्याच्या तोडीचे एखादे क्षेत्र असा देश पावा, किंवा अशा तोडीचा म्हणजे मंदिराला दान केलं, आपण धर्मशाळेला दान केलं, किंवा नाही का जिथं सामाजिक कार्य होतं सर्वांसाठी, अनाथ आश्रमांना दान केलं, देवालय आपले शाळा बांधली, मग तिथून परत रिटर्न येत नाही आपल्याला, अशा ठिकाणी तुम्ही काय करा, ते दान करा. आणि तशा मुहूर्तावर त्या देशात असे सत्पात्र मिळावे की जो शुचित्वाचा मूर्तिमंत अवतार होय. बरं ते पात्र असं भेटावं, आपण ज्याला दान करतो तो असा सात्विक वृत्तीचा असावा की तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान होय. अशा ब्राह्मणाला असा भेटावा आपल्याला की तो ब्राह्मण असावा, त्यातल्या त्यात ब्राह्मण असला तर तो काय असतो, अगदी व्यवस्थित आचरणाचे आद्यस्थान असावा, वेदांचे त्याच्याकडे वस्तीस्थान असावे, आणि शुद्ध विद्वरत्न असावा, बघा शुद्ध असा विद्वान असावा. मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी. अशा ठिकाणी दान केलं तर मी दिलं, हे पैसे मी दिले हा विचार न करता, दिलेले पैसे आता मी दान केलेत, त्याच्यावर माझा काही अधिकार नाही, आता हे तुमचे झालेत, आणि तो अधिकार आपण आपला त्याच्यावरून बाजूला करावा. किंवा जशी काही त्याची आपल्यापाशी असलेली ठेवच, किंवा मनात एवढं ठेवायचं बाबा त्याचे माझ्याजवळ होते ते मी त्याला दिले, परत दिले, आणि राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजस विडा द्यावा त्याप्रमाणे आपलं कर्तव्य होतं, त्याला आपण दान केलं, अशा विचाराने ते दान करावं. अशा निष्काम बुद्धीने भूमी अधिक दान ब्राह्मणास अर्पण करावी. आणि असं